खरंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उरलेली चपाती असो की शिळा भात तुम्ही कधीच फेकून देणार नाही, इतके भन्नाट रेसिपी बनवून दाखवणार आहे। याला तुम्ही चपाती तडका किंवा शिळ्या चपाती भाताचा पोहा उपीट काहीही नाव देऊ शकता, पण खायला एक नंबर लागतो। तर चला मग जास्त वेळ न घालवता हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात अगोदर 1-2 किंवा तुमच्याकडे असेल तितक्या उरलेल्या चपात्या घ्यायचं आणि त्या चपात्याला हाताने मोठ्या तुकड्यामध्ये कट करून असं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि पाण्याचा अजिबात वापर न करता व्हिडिओत पाहताय अगदी तसं थोडंसं मोठाट दाणेदार वाटून घ्यायचं। मग त्यानंतर एखादी कढई किंवा पॅन गॅसवर ठेवून त्यात साधारण 1 चमचा तेल टाकूया। हवं तर तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता। आता यात अर्धा लहान चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं टाकून जिरं मोहरी तडतडले की 2 चिमूट हिंग व साधारण 3 चमचे कच्चे शेंगदाणे आणि 6-7 कढीपत्त्याचे पानं टाकून 20 ते 25 सेकंद परतून घेऊ। तसं पाहिलं तर ही रेसिपी सर्वांसाठी फार फायद्याची आहे, यामुळे अन्न वाया जात नाही। उलट जे शिळी चपाती खायला कंटाळा करतात ते देखील हा पदार्थ आवडीने खातील। आता यात टाकूया बारीक चिरलेला एक लहान कांदा व बारीक कापलेली 2 हिरवी मिरची टाकून काही सेकंद परतून घेऊया। तर या ठिकाणी कांद्याला काही जास्त वेळ परतायची गरज नाही, फक्त त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात अर्धा लहान चमचा लाल तिखट व 2 चिमूट हळद व तसेच अर्धा लहान चमचा धनेपूड आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला टाकून 5 ते 10 सेकंद परतून घेऊ, जेणेकरून मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल। आता यात टाकायचं आहे बारीक चिरलेला एक लहान टमाटर व तसेच चवीपुरतं मीठ टाकू आणि टमाटर थोडं नरम होईपर्यंत परतून घेऊ। तर आपण हा जो शिळ्या चपाती व भाताचा पदार्थ बनवतोय याला तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटात बनवून खाऊ शकता। आता यात आपण जे वाटून ठेवलेली चपाती होती ते टाकू आणि सोबत 1 वाटी शिळा भात पण टाकायचा आहे। या ठिकाणी मी 2 चपात्यासाठी 1 वाटी भात वापरले। तुम्ही भाताचं प्रमाण थोडंफार कमी जास्त वापरलात तरी काही हरकत नाही। मग त्यानंतर शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। खरं सांगायचं म्हटलं तर शिळ्या भाताला फोडणी देऊन खायला जवळपास सगळ्यांना आवडतं, पण शिळी चपाती म्हटलं की खायला बरेच जण कंटाळा करतात। त्यामुळे या पद्धतीने चपाती व भाताचं मिक्स कॉम्बिनेशनचा हा पदार्थ बनवून घरात कोणालाही खायला देऊन पहा, सगळेच आवडीने खातील हे नक्की। तर हे पहा, असं मिसळल्यानंतर याची चव वाढवण्यासाठी अर्ध्या लिंबाला पिळून लिंबाचा रस अवश्य टाका। मग त्यानंतर शेवटी आंबट गोड चव आवडत असेल तर थोडीशी साखर टाकून परत थोडंसं मिसळायचं। तर या पद्धतीने हा आपला चपाती तडका तयार आहे। तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत।